या भव्य दिव्य स्पर्धेला नक्की चांगल्या पद्धतीने आयोजित करतायत. tenniscricket.in या भारतातील आघाडीच्या वाहिनीवर ही स्पर्धा दाखवली जाते आणि दुसरा सामना मात्र आपल्या समोर येताना पाहायला मिळतो. जाऊया आमच्या समालोचन कक्षामध्ये आमच्या समालोचक मित्रांकडे. धन्यवाद. जिंदगी दी है तो जीने का हुनर भी देना, पाँव बख्शे तो खूबसूरत सफर भी देना, गूंगा था मैं गुफ्तगू तूने सिखाई, अब बोलूंगा तो बातों में असर भी देना। नमस्कार, मैं हूं प्रशांत और आप देख रहे हैं प्रहार प्रीमियर लीग 2024 की अद्भुत कहानी। तीसरे दिन का खेल और मुकाबला शुरू हो रहा है। देवगिरी ब्लास्टर बनाम जंजीरा फाइटर्स और प्रफुल्ल मनोज की जोड़ी मैदान के अंदर। मनोज ने कल बहुत ही अच्छा प्रदर्शन किया था और गेम चेंजर खिलाड़ी, मैन ऑफ द मैच बने थे। कॉम बॉक्स में हमारे साथ नरेश डोमे सर जुड़े हुए। नरेश सर, आपका भी स्वागत है। यस सर, निश्चित आपका स्वागत करते हैं हम पहले से यहाँ पर हैं तो हम आपका स्वागत करेंगे। ऑलराइट, मैच की तरफ रुख करेंगे। प्रभु गेंदबाज के तौर पर गेंदबाज अपने बॉलिंग मार पर बिल्कुल तैयार। बाला अपनी बॉलिंग मार पर तैयार है, सामना करेंगे प्रफुल्ल। प्रफुल्ल का ये पहला ओवर है। बाला ने बहुत अच्छी बल्लेबाजी और अच्छी गेंदबाजी की है। पिछला संस्करण भी बहुत बढ़िया रहा है इनके लिए, लेकिन प्रभु का खिलाड़ी के तौर पर, प्रभु गेंदबाज के तौर पर आपको गेंदबाजी कर लिया और आप विकेट टेकर गेंदबाज हैं। थर्ड मैन पॉइंट कवर, एक स्ट्राइक कवर पर खिलाड़ी, मिड ऑफ पर खिलाड़ी है, ऑफ साइड पर 5 खिलाड़ी है। पहली गेंद का सामना करने के लिए प्रफुल्ल तैयार। पकाने के बाद थोड़ी लेग स्टंप की तरफ जाते हुए गेंद को फाइनल क्षेत्र में खेलना तो चाह रहे थे, लेकिन देखिए अंपायर का क्या इशारा, लेग बाय का इशारा, क्योंकि गेंद बल्ले के ऊपर नहीं आई थी। पहली गेंद पर सिंगल जरूर मिला, लेकिन वो बल्लेबाज के खाते में नहीं जाएगा। स्कोर 1 रन बगैर किसी नुकसान के। हॅलो, इथे पहिला फलंदाज बाद होताना आपण बघतोय। पहिला धक्का, बाला फिलहाल गेंदबाजी कर रहे हैं और मनोज भोजने, अरे सर, मनोज भोजने ने कल बहुत अच्छा प्रदर्शन किया था और उनका विकेट गिर गया। बहुत इंपॉर्टेंट विकेट मिल गया है बाला, जो एक विकेट टेकर गेंदबाज है। निश्चित कालच्या सत्रामध्ये मनोज भोजनेला मॅन ऑफ द मॅच सुद्धा मिळाला होता आणि आज मात्र शून्यावरती बाद होऊन परतावं लागले। खातेही न खोलता गोल्डन डकचा शिकार ठरतोय मनोज। धावफलकावरती 1 धाव आहे 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये। आपण बघतोय मॅच देवगिरी ब्लास्टर्स विरुद्ध जंजीरा फायटर्स या 2 तगड्या संघांमध्ये मॅच आहे। देवगिरी ब्लास्टर्सचा काल संमिश्र खेळ राहिला होता, त्यानंतर जंजीरा फायटर्सनं मात्र जंजीरा अभेद्य आहे याचं काल उदाहरण आपल्या समोर टाकलं होतं। तर जंजीरा सातत्यानं या स्पर्धेमध्ये टॉप मोस्ट टीम राहिलेली आहे, काही पर्व त्याने जिंकलेले देखील आहेत आणि त्यामुळे जंजीराकडे निश्चित सगळ्यांचं लक्ष असतं। विशेषतः तगडी बॅटिंग लाईन म्हणजे जंजीरा। आज या बॅटिंग लाईनला कसा सुरुंग लावतोय देवगिरी ब्लास्टर्स हे देखील बघायला मजा येणार आहे। सुरुवातीला देवगिरी ब्लास्टर्सची फलंदाजी आहे। धावफलकावरती 1 धाव 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये। पहिलं षटक सुरू असताना आपण बघणार आहोत नवीन फलंदाज मीर अली ऑन स्ट्राइक, गोलंदाज बाळा क्षीरसागर, अष्टपैलू खेळाडू बाळा क्षीरसागर यावेळेस गोलंदाजी मार्कवर। यस, हवेमध्ये चेंडू जरूर आणि इथे पुन्हा एकदा पंचांचं बोट इथे आकाशाकडे जाणार आहे। दुसरा फलंदाज सुद्धा बाद 1 धावसंख्येवर। टिप ऑफ स्टंप के बाहर था, ऑन साइड पर खेलना चाहते थे, गेंद बल्ले के ऊपर जल्दी नहीं आई और बल्ले का मुख जल्दी बंद हो गया था और इसके कारण मीर अली मैदान के अंदर आए और मैदान के बाहर चले गए। बाला का बॉल, बाला मैदान के अंदर है। स्कोर 1 रन 2 विकेट के नुकसान पर। देवगिरी ब्लास्टर के लिए ये बहुत बड़ा दूसरा झटका। शुरुआत की बात कर तो बाला ने बहुत ही अच्छी गेंदबाजी की है, विकेट टेकर गेंदबाज है वो बताते हुए।
3 गेंदों का खेल हुआ है और 2 झटके आपने दिए हैं। जंजीरा फाइटर, जैसे कि नरेश सर आपने कहा, एक स्ट्रांग टीम है, दावेदार टीम है, जिन्होंने हमेशा बहुत अच्छा प्रदर्शन किया। 2 गेंदों पर 2 विकेट है। कीर्तिमान के दहलीज पर बाला है ऑन हैट्रिक। और अपने बैटर मैदान के अंदर वैभव शेट्टी आए हैं। कॉम बॉक्स में नरेश ढोमे सर, उसके साथ गोपी जाधव, मनीष पाटिल, चंद्रकांत शेट्टी। आज का तीसरा दिन और टेनिस क्रिकेट .in द्वारा इस प्रतियोगिता का लाइव टेलीकास्ट आप देख रहे हैं। बाला अपने बॉडी मार पर तैयार, गली पॉइंट कवर, एक मिड ऑफ पर खिलाड़ी है, पावर प्ले ऑन, शानदार गेंदबाजी इस ओवर में बाला द्वारा। स्ट्राइक रन पर वैभव शेट्टी, और के बाहर गेंद थी, खूबसूरती के साथ ड्राइव किया, गेंद में बॉलिंग की तरफ ट्रेवल हो रही है, मिड ऑफ पर खिलाड़ी है, गेंद को रोकने का पूरा प्रयास, तालियां डगआउट में बज रही है। अच्छा स्ट्रोक था, अच्छा कवर ड्राइव था, मिड ऑफ पर एक्स्ट्रा कवर है यहाँ, और बहुत अच्छी फील्डिंग भी हुई है। ओवरऑल एक बार फिर पॉजिटिव क्रिकेट मैदान के अंदर स्कोर 5-3, 2 विकेट। 2 फलंदाज शून्यावरती बाद होत आहेत आणि 2 गडी बाद 3 अशी स्थिती आपण धावफलकावरती बघतोय। बाळा क्षीरसागरचं सनसनाटी निर्माण करणारे हे षटक आहे आणि बघायचं परत एकदा धावबादची संधी असू शकते तिथे, मात्र बाळाने फक्त दाखवलं की मी खेळणार आहे, बॉल टाकू शकतो, मात्र टाकला नाही स्टंपवरती आणि धावफलक आपण बघू शकतो इथे 3 धावा आहेत 2 गड्याच्या मोबदल्यात। 5 गेंदों का खेल हुआ है, 3 रन स्कोर बोर्ड पर है। वैभव शेट्टी 2 पर बल्लेबाजी कर रहे। बाला अपने बॉलिंग मार पर तैयार, कदमों का इस्तेमाल जरूर किया, मिड ऑफ पर खिलाड़ी है, गेंद को नहीं रोक पाया, गेंद बॉल लेके बाहर जाते हुए 4 रनों के लिए वेलकम बाउंड्री। चौके की जरूरत थी और ये चौका बिल्कुल आया है। जरूर एक चांगली बातमी आलेली आहे। आपण पाहिलं होतं झेल होण्याची शक्यता देखील तिथे होती, मात्र झेल सुटला आणि 4 धावा। बाळानं जी कोंडी केली होती सगळ्या बाजूने अक्षरशः वेढा टाकला होता बाळानं, 2 फलंदाज टिपले देखील होते, मात्र फिनिश करत असताना एक बाउंड्री। एक चांगली बातमी देवगिरी ब्लास्टरसाठी, पहिले षटक संपलेलं आहे, 7 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये देवगिरी ब्लास्टर। वैभव शेटे 6 धावसंख्येवरती फलंदाजी करतोय, तर प्रफुल्ल शून्यावरती अजून आहे, त्याला खातं खोलायचं एक चेंडू जरूर त्याने खेळलेला आहे, मात्र दुसऱ्या षटकाची होईल सुरुवात, जिथे गोलंदाज कोण येणार आहे हे मात्र बघूया। अजय पुराणिक, बाळा क्षीरसागर, अजय पुराणिक, हे खरं तर 2 मोठे पर्वत आहेत, एक हिमालय तर दुसरा आल्प्स आहे, आणि असे 2 पर्वत ज्यावेळेस एका संघामध्ये असतात निश्चित ती टीम तगडी बनते, आणि ते चित्र या मॅच मध्ये आपल्याला बघायला मिळालेलं आहे। अजय पुराणिक आपण बघू शकतो इथे गोलंदाजी मार्क वरती येणार आहे, 7 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये। प्रफुल्ल स्ट्राइक एंड वरती ज्यानं अजून खातं खोललेलं नसेल, पण 3ऱ्या क्रमांकावर 4थ्या क्रमांकावरती तो मैदानामध्ये आलेला आहे, आणि आपल्याला माहित आहे की कुठल्याही टीमचा 4थ्या क्रमांकाचा जो प्लेयर असतो ना, तो तगडा असतो, आश्वासक असतो, डिपेंडेबल, म्हणजे आपण म्हणतो ना की त्याच्यावरती विसंबून राहते संपूर्ण टीम। ज्यावेळेस अडचणीत असते टीम, त्यावेळेस तो अडचणीतून बाहेर काढायची भूमिका त्याला असते, सुस्थितीमध्ये असते त्यावेळेस वेगवान खेळ करण्याची क्षमता त्याच्याकडे असते। हो 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 हो, काय घडलं इथे, प्रफुल्लने उचलण्याचा प्रयत्न केला, चेंडूच्या गतीचा वापर करायचा होता, मात्र तिथे टायमिंग फसलेला आहे, समीरनं टिपला झेल, आणि इथे बघू शकतो आपण फलंदाज बाद होईल प्रफुल्ल। बहुत इंपॉर्टेंट विकेट है। जिस तरह से आपने देखा कि प्रफुल्ल मैदान के अंदर आए और शून्य का चश्मा पहनते हुए मैदान के बाहर चले गए। एक तरफ आकाश ने कैच छोड़ा था, दूसरी तरफ समीर ने कैच लपका, तो परिणाम आपके सामने। जब आप अच्छी फील्डिंग करते हैं तो अजय के लिए बिल्कुल अच्छा स्टार्ट हुआ, पहली गेंद पर पहला विकेट इन्होंने प्राप्त किया, और देवगिरी ब्लास्टर की उम्मीदों को ये 3रा झटका। योगेश न्यू बैटन वैभव शेट्टी का साथ निभाएंगे। अब नंबर 5 पर बल्लेबाजी करने के लिए आए, जैसे कि 4थे 5वें नंबर के बारे में नरेश ढोमे सर कह रहे कि 2-3 विकेट जब गिरते हैं तो पारी को संभालने का वो समय है, थोड़ा स्ट्राइक रोटेट करने की जरूरत है। आपके पास 6 ओवर का खेल है, वक्त अभी आपके पास है, लेकिन बहुत जल्दबाजी हो रही है, हड़बड़ाहट के साथ बल्लेबाजी मैदान के अंदर, और बहुत सारे जो फैंसी स्ट्रोक करने का प्रयास कर रहे हैं, और उसका फायदा जो है ना बिल्कुल मिल रहा है गेंदबाजों को। पुन्हा 3रा फलंदाज शून्यावरती बाद झालेला आहे। एका बाजूनं एकमात्र फलंदाज असा आहे की त्यानं धावा बनवलेल्या आहेत, नवीन फलंदाज योगेश बहुरे स्ट्राइक एंड वरती, त्याच्यावरती देखील चांगला अटॅक होतोय। 3 फलंदाज शून्यावरती बाद झालेत। वैभव शेटे एकमात्र फलंदाज आहे ज्याने धावा आणलेल्या आहेत। हा चेंडू बघू शकतो आपण, टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर गेला आणि चेंडूच्या लाईन मध्ये पोहोचण्याचा प्रयत्न जरूर होता,
तो प्रयत्न तिथे फसलेला आहे योगेश बहुरेचा. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्टचा प्रयत्न इथे मात्र पुन्हा फसलेला प्रयत्न आहे. धावफलक तिथेच आहे. 7 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये अजय पुराणिक आज मात्र अक्षरशः आगोगतोय. देखिए गेंदबाज लय में है, बल्लेबाज भय में है. अजय पुराणिक जो बहुत नहीं तो गेंदबाज है, स्तंभ बने हुए हैं जंजीरा फाइटर्स टीम के. और जब आपको पहली गेंद पर विकेट मिला है तो कॉन्फिडेंस आपका बढ़ता हुआ. बल्लेबाज का फुटवर्क अच्छा नहीं है. कदमों का इस्तेमाल किया, अपने पौलोत्र में गेंद को रोका गया. बहुत अच्छी फील्डिंग अपने पौलोत्र में अजय की. शानदार फील्डिंग कर रहे हैं. कॉन्फिडेंस 7वें आसमान पर है. दबाव बिल्कुल उस पर बल्लेबाजों के ऊपर. स्कोर 7 रन 3 विकेट के नुकसान पर. अजय पुराणिक काय नाव आहे हे. मागच्या काही पर्वांपासून निश्चित या खेळाडू भोवती वलय राहिलेला आहे. वलय अंकित खेळाडू आहे अजय पुराणिक. पुन्हा चांगला चेंडू अक्रॉस द बॅट. योगेश बहुरेचा प्रयत्न फसलेला आहे. चौथा चेंडू लागोपाठचा निर्धाव, 5वा चेंडू लागोपाठचा निर्धाव आहे आणि या षटकामध्ये धावा मिळाल्याच नाहीत. एक फलंदाज बाद झालाय. धावफलक तिथेच थांबलेला आहे. तो बराच वेळ विश्रांती करतोय. 7 धावा. बहुत अच्छी गेंदबाजी. ये बिल्कुल 5वें स्टंप की तरफ गेंद थी. लेन द बॉल था. पिपा खाने के बाद थोड़ा ऑफ स्टंप के बाहर जाती हुई गेंद. इस बार कॉपीबुक स्टाइल में रहता था. खास करके डिफेंसिव तरीके से बल्लेबाज ने खेल दिया. रत्नात्मक बल्लेबाजी करने की कोशिश हुई. पैसेज तो खेलने का प्रयास भी बिल्कुल किया गया और उसके बाद में डिफेंसिव तरीके से गेंद को ड्राइव किया था कवर क्षेत्र में. 2 ओवर का खेल समाप्त. 8 रन 3 विकेट के नुकसान पर. देवगिरी ब्लास्टर अजय का बहुत ही अच्छा ओवर था. शानदार गेंदबाजी रही है और पहले ओवर में 7, इस ओवर में केवल 1 रन. सफल ओवर का खेल समाप्त हुआ. 8 धावा, केवळ 1 धाव अजय पुराणिकच्या या षटकामध्ये. अखेर शून्याची कोंडी अजय पुराणिकनं पुराणिकच्या षटकामध्ये फोडण्यात यश आलेलं आहे. जे निर्धाव षटक बनणार होतं मात्र निर्धाव षटक झालेलं नाहीये. अखेर 1 धाव प्राप्त झालेली आहे. शून्यास निघालो, शून्यास सिद्ध झालो, शून्यास ना कळले मी 1 मोजल्याचे. त्यांना कसे कळाले मी ताज बांधल्याचे, मी बोललोच नाही मुमताज वारल्याचे. शून्याची कोंडी या षटकामध्ये फुटली. निर्धाव षटक झालं नाही. 8 धावा धावफलकावरती. एकूण 2 षटकांमध्ये इथे जंजिरा फायटर्सनं आपलं वर्चस्व अबाधित ठेवलेलं आहे. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू. पुन्हा बाळा क्षीरसागरचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी घेतोय थोडीशी. योगेश बहुरेचा प्रयत्न होता, चेंडूला सामोरा गेला तो, मात्र धाव इथे मिळणार नाहीये. धावफलकावरती 8 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये देवगिरी ब्लास्टर्स. नरेश सर आगे वाले को पीछे खेल रहे हैं. इस बार जो एक बार फिर खेलने का तरीका देखिए बल्लेबाज का. अब ये रिवर्सिव और जोरदार अपील. बहुत अच्छी गेंदबाजी बाला द्वारा. अजय और बाला के बीच साझेदारी बन रही है. गेंदबाजों के बीच साझेदारी बन रही है. बल्लेबाजों को साझेदारी बनानी है लेकिन वो इंटेन और वो फुटवर्क, लैक ऑफ कॉन्फिडेंस के साथ मैदान के अंदर बल्लेबाजी. देखिए ये स्ट्रोक आपण बघू शकतो. चेंडू टप्पा पडल्यानंतर रिव्हर्स खेळायचा प्रयत्न केला होता मात्र वरती बऱ्यापैकी चेंडू कोपरावरती आदळलाय. यावेळेस साखूट टप्प्याचा चेंडू, हलकासा आवाज तिथे, मात्र निर्धाव चेंडू आहे. योगेश बहुरे समोर. मला वाटतं योगेश बहुरे स्ट्राईक एंडला असताना गोलंदाजी टाकली होती. 6 चेंडूमध्ये 1 धाव फक्त काढू शकला होता तो. अर्थातच अजय पुराणिकला पुन्हा लागोपाठचे 3 चेंडू निर्धाव. इस बार लेग स्टंप के काफी बाहर गेंद. पैर पकड़ने की कोशिश, स्टंप के अंदर फिनिश करना चाह रहे थे. लेग स्टंप के बिल्कुल बाहर जाती हुई गेंद. वाइड बॉल का इशारा. स्कोर 9 रन 3 विकेट के नुकसान पर. बाला और अजय ने बहुत अच्छी गेंदबाजी की, बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन किया है और सभा बांधा. ये दोनों गेंदबाज पहली बने हुए और जल्दी से इस पहली को सुलझाना होगा योगेश और वैभव को. इथे बघूया उंच फटका, टोले जंग फटका आणि पुन्हा एकदा फलंदाज बाद आहे. धक्का बसेल इथे चौथा. योगेश बहुरे आज प्रचंड अडचणीत होता. रिदम लागत नव्हता. बॉल निश्चित कनेक्शन होत नव्हतं. एक चेंडू कनेक्शन झालं मात्र टायमिंग खराब. तिथे मिड विकेट लॉंगॉनच्या मध्ये अत्यंत सुंदर झेल टिपला गेला. बाळा क्षीरसागरला अजून एक बळी प्राप्त होतोय. अजून कठीण परिस्थितीमध्ये आता देवगिरी ब्लास्टर्स बघायला मिळेल. सुंदर गेंदबाजी. अब देखिए आगे रखा था बिल्कुल 5वें स्टंप की तरफ. गेंद को ऑन साइड पर आड़े बल्ले से खेलने का प्रयास किया.
विशाल ने बाउंड्री रन पर बहुत ही अच्छा कैच लपका, हमला करने की कोशिश, शिकार बन के बल्लेबाज बैक टू द पेपर चले गए हैं। स्कोर 9 रन 4 विकेट के नुकसान पर। देखिए विकेट गिरने का सिलसिला जारी है, इसीलिए समस्या बिल्कुल देवगिरी ब्लास्टर टीम के लिए। बाला की गेंदबाजी की बात करते हुए तीसरा शिकार किया है, कमाल की गेंदबाजी रही है, 7 रन दिए हैं और ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दे रहे। ऋषि मोरे न्यू बैटर, तीसरा ओवर प्रगति पर है, सेटलमेंट पॉइंट कवर की तरफ खिलाड़ी, स्ट्राइक आउट पर खिलाड़ी तैनात है। बढ़िया गेंद टप्पा खाने के बाद उछाल लेते हुए गेंद गली क्षेत्र में चली गई है, 1 रन लेने का मौका सिंगल के साथ पर स्कोर देवगिरी का डबल फिगर में 10 रन 4 विकेट के नुकसान पर। ऋषि मोरे 1 पर बल्लेबाजी कर हुए, वो शेट्टी ने 6 रन बनाए हैं और दबाव बिल्कुल बल्लेबाजी के ऊपर, नरेसर मोमेंटम गेंदबाजों के पास। जरूर, फक्त एक बॉल असा आहे जो बाळा क्षीरसागरचा पहिल्या षटकातला 6वा बॉल होता, त्याच्यावरती चौकार आला होता। या व्यतिरिक्त एकही मोठा फटका नाही। जवळपास मागचे 17 चेंडू फलंदाजांना रोखून ठेवलेला आहे। संदेशजी पार्टे सरांचे इथे आगमन झालेलं आहे, आम्ही मनापासून स्वागत करतो। पार्टे कुटुंबाची घराण्याची पुढची पिढी सुद्धा रिंगणात येते, त्यांनाही शुभेच्छा। वैभव शेटे आणि ऋषी मोरे ही जोडी मैदानामध्ये खेळते। 11 धावा, 3 षटकांचा खेळ संपलेला आहे। देवगिरी ब्लास्टर्स 11 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये। जो बाला की गेंदबाज है उनका एनालिसिस बहुत अच्छा है, 2 ओवर 9 रन और 3 विकेट, चप्पल गेंदबाज है। अजय और बाला के बीच एक बहुत ही अच्छी साझेदारी, गेंदबाजों के बीच साझेदारी बन रही है। और जो चौका गया था उसमें मेरे हिसाब से बाला की कोई गलती नहीं थी, आकाश ने बहुत खराब फील्डिंग की थी, गेंद बिल्कुल लेफ्ट साइड की तरफ नहीं थी, राइट साइड की तरफ नहीं थी, उनकी बिल्कुल आंखों के सामने थी, लेकिन जजमेंट अच्छा नहीं था। कमाल का ओवर रहा बाला का बोल बाला। स्कोर 3 ओवर के बाद 11 रन 4 विकेट के नुकसान पर। ऋषि 1 पर खेल रहे, वैभव शेट्टी पर 7 पर बल्लेबाजी करे। जलपान के लिए खेल रुका हुआ है। इस मैच के बाद और एक बहुत बड़ा मुकाबला जरूर आएगा। इसी बीच संदेश पार्थे अपने बेटे के साथ इस शिंदे हाई स्कूल पर पहुंच चुके हैं, अभी भी खेल रहे, बहुत अच्छी क्रिकेट। और नरेश सर यहाँ से इसी रफ्तार के साथ रन बनेंगे तो बिल्कुल 22 का आंकड़ा दिखाई दे रहा है। इस बार सिंगल तो आपको जरूर मिलेगा, रन तो आपको बनाने पड़ेंगे, रनों की भूख को बनाने की जरूरत है। पारी लड़खड़ाती भी, स्कोर 12 रन 4 विकेट के नुकसान पर देवगिरी ब्लास्टर। बघा षटक अजय पुराणिकचं पुन्हा एकदा षटक सुरू झाले। पहिल्या षटकामध्ये फक्त 1 धाव देताना 1 गडी बाद केलेला आहे आणि दुसरं षटक आता ऋषी मोरे समोर आहे। वैभव शेटे 5 चेंडूमध्ये 8 धावा, एकमात्र असा खेळाडू आहे की जो धावा बनवतो। 3 फलंदाज तर शून्यावरती बाद झालेत, 1 धाव काढू शकलेला होता योगेश बहुरे। उंच आकाशामध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे खाली आणि पुन्हा 1 फलंदाज बाद। दुसरं यश अजय पुराणिकला, तर अर्धा संघ पवेलियन मध्ये गारद होतोय, पवेलियन मध्ये पोहोचतोय देवगिरी ब्लास्टर्सचा। देखिए गेंद को इनसाइड आउट खेलना तो चाह रहे थे, गेंद बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं चढ़ी, हवा में चली गई, गेंद के नीचे खिलाड़ी, अच्छा कैच, बिल्कुल हर्षद ने अच्छा कैच लिया आपका। विकेट की सख्त जरूरत है। ऋषि मोरे अपने टीम के लिए खुशी नहीं दे पाए। देखिए अजय को विकेट मिला, बहुत अच्छा कैच हर्षद का, और ये भी बल्लेबाज देखिए 2 गेंदों में 1 रन, रन नहीं आ रहे, दबाव बनता बा, और 5 बल्लेबाज डगआउट में आराम फरमा रहे। बेहतरीन गेंदबाजी अजय और बाला की। स्कोर 12 रन 5 विकेट के नुकसान पर देवगिरी ब्लास्टर। निश्चित गडाचा मुख्य दरवाजा एकदा का उद्ध्वस्त झाला ना की गड उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही, असं चित्र मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळालेलं आहे। अपील इथे अपील होते आणि पंचांकडे देखील आम्ही बघणार आहोत की काय घडलं मैदानामध्ये। खरं तर हँडल दी बॉल, आता हँडल दी बॉल म्हणता येणार नाही, ऑब्स्ट्रक्टिंग टू दी फील्ड या नियमानुसार हा फलंदाज पंच ठरू शकतात, बाद होईल की नाही तिथे तो वापर इथे पंच करतीलच। मात्र बघायचंय तिथे काय घडलेलं, दोन्ही पंच चर्चा करतात एकमेकांबरोबर की बॉल कसा खेळला, तो कुठे पडला, कुठे जात होता बॉल, त्याने केव्हा उचलला, तिथे त्याने अडथळा केलाय का, किंवा तो तिथे बाद होऊ शकत होता का, चेंडू एष्टांवरती जात होता का,
अनेक असे प्रश्न असतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं जर यस 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 येत गेली ना तर पंच वर बोट करतील. मात्र तिसऱ्या पंचांकडे पंचांनी निर्णय सोपवलेला आहे. इथे काही गोष्टी तिसऱ्या पंचांना क्लिअर कराव्या लागतील. खूप क्वचित प्रसंगी अशा गोष्टी घडतात, दुर्मिळ गोष्टी असतात ज्या करतील हँडल बॉल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जी रॉलिन्स असा एक खेळाडू जो पहिल्यांदा या प्रकारे बाद झालाय आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय आलेला आहे नॉट आउट. फलंदाज नाबाद आहे. मनुष्य भावनाओं का पुतला होता है. कभी कभार आप ये एक बार फिर आपका फोकस नहीं रहता कि क्या हो रहा है, क्या गेंद स्टंप की तरफ जा रही है नहीं जा रही है, आपका बल्ला तो नहीं बोल रहा है. एक बार विपरीत स्थिति है तो दबाव तो आपके ऊपर है. बहुत सारी चीजें महसूस कर रहे हैं खिलाड़ी और नॉट आउट का इशारा अंपायर ने. क्या स्कोर? एक प्रश्न मला विचारायचा आहे प्रशांत सर तुम्हाला. मी रील्स बघितले, त्या रील्सवरून आपण मॅचकडे देखील जाऊ. त्या रील्समध्ये असं होतं की फलंदाज बॉल डिफेंड करतो. डिफेंड केल्यानंतर तो काय करतो, बॉल हातात पकडतो आणि गोलंदाजाकडे फेकतो. तोपर्यंत नॉन स्ट्रायकर पुढे आलेला असतो आणि गोलंदाज काय करतो, नॉन स्ट्रायकर एंडच्या स्टंप उडवतो. का तो बाद असेल? देखिए चर्चा करेंगे इसके ऊपर. स्कोर 14 रन 5 विकेट के नुकसान पर मैच की तरफ रुख करेंगे. बहुत महत्वपूर्ण मैच है इस वक्त. देवगिरी ब्लास्टर जो टीम मैदान के अंदर है और संघर्ष कर रही है, रनों के लिए जूझना पड़ रहा है. ऑफ के बाहर गेंद को खेलते कवर क्षेत्र में खिलाड़ी तैनात है. रन चाहिए क्योंकि 5 बल्लेबाज डगआउट की तरफ चले गए. देवगिरी ब्लास्टर इस वक्त रनों के लिए जूझना पड़ रहा है, संघर्ष करना पड़ रहा है. विकास और वैभव को पारी को संभालना है. आपके पास गेंदे हैं, रन आप बना सकते हैं, लेकिन एक अच्छी साझेदारी की जरूरत है. 12 चेंडू यानंतर 13 चेंडू शिल्लक आहे. पुन्हा एकदा चेंडूला लॉफ्ट केलंय. पॉइंट कडे क्षेत्ररक्षक आहे, तिथे धावफलकावरती धावा आपल्याला बघायला मिळतील. 16 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 16 धावा धावफलकावरती. विकास कांबळे 3 वरती तर वैभव शेटे 9 वरती फलंदाजी करतोय. ज्या पद्धतीनं कोंडी केलेली सगळ्या बाजूनं देवगिरी ब्लास्टर्सला देवगिरीला वेढलेलं आहे आणि हा वेढा तोडायची जबाबदारी विकास कांबळेवरती आहे, वैभव शेटेवरती आहे. पाहायचंय पुढची 2 षटकं देवगिरी कसा मुकाबला करतायत. वैभव शेट्टी के ऊपर निगाह रहेगी. बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी है. इन्होंने समय दिया, 6 गेंदों में 9 रन बनाए हैं और बेहतर स्ट्राइक रेट के साथ बल्लेबाजी कर रहे हैं. वैभव कामरे की बात करते तो 100 के स्ट्राइक रेट से वो बल्लेबाजी कर रहे हैं. तो वैभव इंपॉर्टेंट खिलाड़ी है जिनके ऊपर रहेगा दारोमदार. नरेश सर, आने वाले 12 गेंदों में अगर 25-30 रन बनते हैं तो देवगिरी ब्लास्टर टीम के लिए मैं समझता फाइटिंग टोटल नहीं बनेगा, लेकिन लड़ने के लिए वो काफी हो जाएगा. निश्चित वैभव शेट्टीच्या फलंदाजीची चर्चा आपण करू. 6 चेंडूमध्ये 9 धावा काढल्यात. वैभव शेट्टी सलामीला आलेला फलंदाज आहे. निश्चित तो पहिल्या चेंडू पासून मैदानामध्ये आहे. 24 चेंडू पर्यंत तो मैदानामध्ये आहे. त्याने चेंडू खेळलेत फक्त 6. तर ही कुठेतरी गोष्ट आहे की ज्यावेळेस तुमचा एक फलंदाज आहे जो धावा बनवतोय तो जो स्ट्राइक एंडवरच नाही आला तर तुमचा स्कोर उभा राहणार नहीं. बिल्कुल सही पकड़ा आपने. ये गेंद बहुत महत्वपूर्ण होगी और यह आवाज आई थी और चट पर खेलना चाहते थे लेकिन खड़े खड़े खेल रहे हैं. फुटपक नहीं है, वो थोड़ी परेशानी है. 6 गेंदों में 9, इसका मतलब स्ट्राइक रोटेट नहीं हुआ. एक गेंद पर आपके विकेट गिरते गए. 24 गेंदों का खेल या 25-26 गेंदों का खेल हुआ है तो आप बेसिक जो लाइफ लाइन है उसको भूल गए और उसके कारण देखिए प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर है लेकिन स्ट्राइक रोटेट नहीं हो रहा है. पकड़ने के बाद उछाल था, अच्छी गेंदबाजी. एक तरफ समीर शेलके के लिए एक अच्छा प्लेटफॉर्म है. जहां तक सवाल इस मुकाबले की बात करें तो अजय और बाला ने शानदार गेंदबाजी की है और अच्छा प्लेटफॉर्म समीर के लिए दबाव बल्लेबाजों के ऊपर बढ़ता हुआ. जंजिरा फाइटर्स देवगिरी ब्लास्टर्स. उंच आकाशामध्ये चेंडू आपण बघतोय. टॅकन कॅच. बाळा क्षीरसागर इज देअर. अप्रतिम झेलाची नोंद इथे होणार आहे. समीर शेळकेला यश मिळेल तर 6वा फलंदाज 17 धावसंख्येवरती कोसळला देवगिरी ब्लास्टर्सचा. Wickets are falling in a regular interval. That's the problem for batting side. And now need a partnership. Fantastic bowling और बहुत ही अच्छा कैच. जब आपका दिन होता है ना तब वो गेंदबाजी अच्छे करेंगे, बल्लेबाजी अच्छे करेंगे, फील्डिंग अच्छे करेंगे और बालक के साथ वही हो रहा है. आज गेंदबाजी में ये सरदार असरदार बने, 3 शिकार के, उसके साथ बहुत ही अच्छा कैच लपका और बल्लेबाजी करने वाली टीम के लिए कुछ हालात अच्छे नहीं है. विपरीत स्थिति में इस वक्त टीम है. समीर जोशी पहुंच चुके हैं, आपका स्वागत है. स्कोर 17, 5 विकेट के नुकसान पर है. और नरेश सर 17 तो खतरा है क्योंकि 5वां ओवर प्रगति पर है. विकास कांबळे और वैभव दोनों के पास काबिलियत थी लेकिन विकेट गिरने के बाद दबाव. याबरोबरच बघूया आपण मॅच मध्ये दोन्ही संघ बघितलं. देवगिरी आणि जंजिरा हे 2 किल्ले आहेत.
या दोन किल्ल्यामध्ये एक समानता आहे की छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या कालखंडामध्ये हे किल्ले कधीच स्वराज्यामध्ये नव्हते. अगदीच राजाराम महाराज, तारा राणी यांच्याही कालखंडामध्ये हे किल्ले स्वराज्यामध्ये नव्हते. शाहू राजांच्या काळामध्ये मात्र हे दोन्ही किल्ले स्वराज्यामध्ये आलेले आहेत 1760 नंतर. आणि आपण बघतोय आता इथे या दोन्ही किल्ल्यांची एक जोरदार लढाई आपल्याला बघायला मिळते. देवगिरी ब्लास्टर्स, संजीराय फायटर्स. देवगिरीने इथे कमालीची जंजीराने कमालीची फलंदाजी केली. 64-49 क्रमांकाची गाडी, 4 चाकी गाडी आहे. 64-49. आपण आपली गाडी तिथून थोडीशी बाजूला घ्या. गाडी नंबर 1552 माहिती तुम्हाला प्रशांत सर? गाडी नंबर 1552 माहिती आहे? नहीं माहिती? इस वक्त अगर देखें तो मैच की तरफ रुख करेंगे. 5वां ओवर है, बहुत बढ़िया गेंदबाजी. ऑफ स्टंप के बाहर वाली लाइन थी और ऑनसाइड पर खेलना चाहता, पीछे हटकर खेलने का प्रयास किया गया. गेंद के नीचे खिलाड़ी, ये कैच पहले अड्डे पे नहीं लिया गया था, दूसरे प्रयास में कैच लपटा गया. बहुत ही अच्छी गेंदबाजी इस ओवर में. तो बड़ी टीम भी मैदान के अंदर है और ये कैच देखिए, एक्शन रिप्ले. विवेक बुद्धि के साथ गेंदबाजी और बहुत ही अच्छा प्रेजेंस ऑफ माइंड विकेट कीपर का. स्कोर 19-7 विकेट के नुकसान पर अब फिलहाल देवगिरी ब्लास्टर की जो पारी है पूरी तरह से लड़खड़ाती हुई. 19 धावा 7 गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. आम्ही अपेक्षा व्यक्त करत होतो की शेवटच्या षटकांमध्ये देखील प्रशांत सरांनी तसं बोलूनही दाखवलं की 25-30 धावा व्हायला पाहिजेत, जेणेकरून एक चांगलं टोटल देवगिरी ब्लास्टर्सलाही मिळेल. मात्र तसं काही घडताना दिसत नाही. गडी तर बाद होत आहेत आणि देवगिरी अधिक अडचणीतून खाईत सापडतोय. पुन्हा एकदा फलंदाज बाद. मराठीमध्ये एक म्हणे, आगीतून उठून फुफाट्यात पडणं, म्हणजे संकट चारही बाजूने येणं, चारही बाजूने संकट येणं आणि त्या संकटामध्ये देवगिरी ब्लास्टर सापडलेला आहे. यावरती आणखीन एक चांगली म्हण आहे, म्हणजे बुडत्याचा पाय खोलात. इथे काही आता आपण बघितलं तर चांगलं घडत नाहीये देवगिरी ब्लास्टरसाठी. महत्वाचा सामना, यानंतर आणखीन एक महत्वाचा सामना आपण बघणार आहोत. शिवने रॉयल्स आणि पन्हाळा रायडर्स. किल्ल्यांची नावं आहेत. मावळ्यांचा संदर्भ सर खूप चांगल्या पद्धतीने ऐतिहासिक काही गोष्टी त्याचे दाखले नरेश डोमे सर खूप छान पद्धतीने देत आहेत. यावेळेला ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू आहे. शोभा लढला म्हणून हा महाराष्ट्र घडला. मैदानात इतिहास घडवायचा असेल तर मैदानात त्या मावळ्यांना देखील लढावं लागेल, तरच ही लढाई जिंकता येईल. ज्या पद्धतीने हा सामना मैदानावरती आपण पाहू शकता, थोडंसं डॉमिनेट केलंय मैदानावरती गोलंदाजांनी, अप्रतिम कामगिरी केली. एक गोष्ट आपल्याला नेहमी बघायला मिळते की कधीच एखाद्या संघाचं संपूर्ण 6 षटकं वर्चस्व असत नाही. कधीतरी तुम्ही पलटवार करता, मात्र या सामन्यामध्ये देवगिरीला पलटवार करण्याची एक सुद्धा संधी दिली नाही जंजीरानं. सगळ्या बाजूनं वेढून टाकलेलं आहे. या दोन्ही किल्ल्यांचं एक वैशिष्ट्य असं आहे की आशियामध्ये ज्या मोठ्या 5 तोफ आहेत त्यापैकी एक तोफ जी देवगिरी किल्ल्यावरती आहे तिचं नाव आहे मेंढा तोफ, आणि दुसरी तोफ आहे. धावफलकावरती जायचे. धावफलक आम्ही सांगू तुम्हाला, 18, 17, 19 धावा. 19 धावा 9 गड्याच्या मोबदल्यात. शेवटची जोडी मैदानामध्ये आहे. तर जंजिरा किल्ल्यावरती एक तोफ आहे, तिचं नाव आहे कलाल बांगडे. 380 डिग्रीमध्ये ही तोफ फिरते आणि या 2 तोफांमुळेच हे किल्ले बराच काळ अजिंक्य होते. अगदी बरोबर. आता मैदानावरती काय घडलं यात त्याच्या तोफांबद्दल माहिती तुम्ही देताय, खूप चांगली माहिती आहे. मैदानावरती अजय आणि बाळाची तोफ इतकी धडाडले, समोर ज्या आशा आकांक्षा आहेत त्या पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकल्या आहेत प्रतिस्पर्धी संघाच्या. 19 धावा 9 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चेंडू ड्राईव्ह केलाय आणि त्याचा फायदा त्यानंतर येणाऱ्या गोलंदाजांना देखील झालाय. म्हणजे तुम्ही 5 तोफांचा विचार केला तर त्यापैकी 4 तोफा ज्या मैदानात होत्या त्या अप्रतिम कामगिरी, गोलंदाजांनी त्यांची जबाबदारी अप्रतिम कामगिरी केली. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होतंय, परंतु बॅट्समन कुठे गेलाय? बॅट्समन आपण पाहू शकता पुन्हा काळके ज्वेलर्स एंड कडनं गोलंदाजी करणारा गोलंदाज अगदी त्याच्या बॉलिंग मार्कच्या दिशेने गेला होता. तुमचं म्हणणंही बरोबर आहे. पुन्हा काळके ज्वेलर्समध्ये जायचं तर तुम्हाला सोनं घ्यावं लागेल. सोन्याचे भाव आता कमी झालेले आहेत. मागच्या लग्न सराईपर्यंत चांगले होते, जसे मुहूर्त संपलेत भाव 5-6 हजारांनी खाली आलेले आहेत. प्रशांत सर विचार करू शकता आपण.
नाही नाही, सगळ्यांना संधी आहे मैदानावरती. गोलंदाजानं अप्रतिम गोलंदाजी टाकली, यष्टीरक्षकानं अप्रतिम झेल पकडलाय आणि आता 6 षटकांचा खेळ जिथे आपण बघितलं तर आकाश पायल अत्यंत महत्वाची विकेट या ठिकाणी प्राप्त करतोय. 2 गडी त्याने बाद केले. तर धापलकर धाबा आहेत 21 ऑल आउट झालाय यावेळेला संघ. आणि आता काय घडलं तर पाहूया. पहिल्या इनिंगमध्ये कशा पद्धतीने बॅटिंग झाले आपल्या स्क्रीनवरती देखील ऍक्शन रिप्ले पहा. ऑफस्टमच्या भारताचा चेंडू खूप सुंदर पद्धतीनं आणि त्यानंतर यष्टीरक्षणी दर्जेदार झाले. आणि एकूणच आपण बघितलं तर कुठल्या प्रकारे डोकं वर काढून दिले नाही या मॅचमध्ये गोलंदाजांनी. प्रफुल्ल महत्वाचा खेळाडू आज भोपळा पडू शकलाय. मनोज भोजने देखील भोपळा पडू शकलाय. मीर अली आला प्रेझेंटी लावून मैदानाच्या बाहेर गेला. वैभव बराच वेळ मैदानावरती थांबला. 9 चेंडूमध्ये 11 धावा. योगेश 1 धाव, ऋषी 1, त्यानंतर विकास 3, अजिंक्य 1, निखिल आपलं खातं खोलू शकलं नाही. आपण बघू शकता की या सामन्यामध्ये 2 एक्स्ट्राच आहेत. 21-22 धावांची आवश्यकता. पूर्णपणे गोलंदाजांनी डॉमिनेट केले आपण पाहू शकता. यानंतर अत्यंत महत्वाचा मॅच आहे. शिवनेरी रॉयल्सचा संघ असेल तर दुसऱ्या बाजूला असणार आहे पन्हाळा रायडर्स. टॉसची वेळ झाले आणि मला वाटतं यावेळेला टॉस करता सज्ज असतील सुप्रसिद्ध समालोचक गोपी जाधव. थँक्यू प्रशांत सर. वेलकम. आदरणीय सचिन ढवळे सरांचं देखील स्वागत झालेलं आहे. या स्पर्धेचे निर्माते, महाराष्ट्रातील अनेक स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांचे भाग्य विधाते आदरणीय सचिन ढवळे सर यांचं या क्रीडा नगरीमध्ये प्रहार प्रीमियर लीग 10व्या पर्वामध्ये आगमन झालंय. त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये, जिथे टॉस घेता जाईल नेक्स्ट मॅचचा. शिवनेरी रॉयल्स विरुद्ध पन्हाळा रायडर्स या दोनही टीमच्या संघनायकांना मी विनंती करेन की आपण टॉस बॉक्स मध्ये या. आपण नेक्स्ट मॅचचा टॉस घेणार आहोत. आदरणीय शरद सरांना मी विनंती करतो की आपण टॉस साठी आम्हाला गेस्ट द्या. एकंदरीतच आपण विचार केला तर 10 पर्व यशाची ही स्पर्धा पूर्ण करते. हे 10वं पर्व आणि 10व्या पर्वात दाखल होत असताना उदंड प्रतिसादामध्ये हे सर्वच आमचे स्पर्धा परीक्षा करणारे मित्र, सर्व खेळाडू या स्पर्धेचा भाग राहिलेत आणि खूप खिलाडू वृत्तीने ही स्पर्धा आपण पाहतोय की पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळते. एक मोठी लढत असणार आहे यानंतर. शिवनेरी रॉयल्स विरुद्ध पन्हाळा रायडर्स, देवगिरी ब्लास्टर्स विरुद्ध जंजिरा फायटर्स असा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिल्या डावाचा खेळ तिथे संपलाय. दुसऱ्या डावाला सुरुवात होणारच आहे. परंतु आपण सध्या जाऊया नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी. शरद सरांना विनंती करतो की आपण टॉस घेऊया. सर, आपलं स्वागत. या स्पर्धेचे जनक आम्हा सर्वांचेच भाग्यविधाते आहेत. खरं तर सरांकडून भरपूर गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. आम्ही नेहमीच त्याचा उल्लेख करतो. पुरतच आपण टॉससाठी जाऊया. शिवनेरी रॉयल्स आणि पन्हाळा रायडर्स. एका बाजूला आपण पाहतोय निलेश साबळे पन्हाळा रायडर्सचे संघनायक आहेत, तर शिवनेरी रॉयल्ससाठी स्वतः सचिन सर संघनायकाच्या भूमिकेत आहे. शरद सरांना मी विनंती करतो की आपण हा स्पेशल कॉइन या ठिकाणी स्पिन करूया. ही खासियत आहे, प्रत्येक पर्वामध्ये आम्ही नवीन काहीतरी देत असतो आणि प्रत्येक पर्वात इनोव्हेशन्सच नाव आहे प्रहार प्रीमियर लीग. कॉल कोण देणार? आदरणीय सचिन सर कॉल देणार आहेत. अर्थात शिवनेरी रॉयल्सचा कॉल असणार आहे. PPL असा कॉल दिला गेलाय आणि सचिन ढवळेज मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमी म्हणजेच पन्हाळा रायडर्स यांनी टॉस जिंकलाय. निलेश, तुम्ही टॉस जिंकलाय, काय निर्णय असणार आहे? फिल्डिंग फर्स्ट. क्षेत्ररक्षण तुम्ही करताय. आपण पाहिलं शिवनेरी रॉयल्स साठी ही स्पर्धा म्हणजे जेवढे सामने झाले ते कभी खुशी कभी गम तुमच्यासाठी देखील तसंच राहिलेलं आहे आणि दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. तर क्षेत्ररक्षण करत असताना या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न, काल त्यांनी 90 मारलेले आहेत आणि एकंदरीत ते लक्षात घेता आज किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त 50च्या आतच आम्ही गुंडाळण्याचा प्रयत्न करू. निलेशने सांगितलं आहे गुंडाळण्याचा प्रयत्न करू, परंतु मला वाटत नाही ते सहज शक्य आहे कारण काल 90 पार झालेले आहेत आणि सरांची बॅट खूप चांगली बोलतेय. काल प्रकाश मडके यांनी खूप चांगली फलंदाजी केलेली आहे. आज टीम मध्ये काही चेंज आहेत की ते सेम टीम घेऊन खेळत आहे? सेम टीम आहे आमच्या. येस निलेश, खूप खूप शुभेच्छा आहेत. सर, तुम्ही टॉस जिंकला असता नेहमीप्रमाणे प्रश्न आहे तर काय निर्णय घेणार होतात? सेम निर्णय घेतला असता. ठीक आहे, खेळू आम्ही, काही विषय नाही. काल 90 रन्स आम्ही केलेत, फक्त बॉलिंग थोडी खराब झाली
मला थोडी खांद्यामध्ये शोल्डरला एक लिगामेंट इंजुरी झालेली आहे, त्यामुळे मला बॉलिंगही माझी होत नव्हती. आजही आम्हाला एक बॉलर शॉट पडतो, पण स्टील आम्ही मॅनेज करू काहीतरी. म्हणजे सरांनी सांगितलंय की काल देखील महत्वाची जबाबदारी घेतली, थोडंसं बॅकफुटला गेला संघ, पण आज कालच्या चुकांवर मात करून नव्याने कमबॅक करण्याचा इरादा असणार आहे शिवनेरी रॉयल्सचा. सर सेम टीम आहे की काही चेंज केलेत? सेम टीम आहे, काही प्रॉब्लेम नाही. आणि आहेत चांगलं क्लोज. निलेशने म्हटलं 50 मध्ये गुणाळू, मी एकटाच 50 केलं, बाकीच्यांचं काय. अगदी बरोबर. तुमच्याकडे बॅट म्हणून आज धावा पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. पन्हाळा रायडर्सने टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय शिवनेरी रॉयल्सच्या विरोधामध्ये. फार वेळ आपण घेऊया नको, चालू सामन्याच्या दिशेने जाऊया. समालोचन कक्षामध्ये आमचे दोन्ही दिग्गज समालोचक जोडले जात आहेत. महाराष्ट्रातील एक क्रिकेटचा गोड आवाज मुंबई भूषण आदरणीय चंद्रकांत शेट्टे सर आणि त्यांच्या बरोबरने आमचे मित्र एक दिग्गज समालोचक मनीष पाटील सर. इट्स ओव्हर टू यू सर. धन्यवाद. धन्यवाद टॉस बॉस, धन्यवाद गोपी यादव सर. या ठिकाणी 22 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे, त्यापैकी 8 धावा जंजिरा फायटर्सने गोळा केलेल्या आहेत पहिल्या 2 चेंडूंवर. त्यानंतर पुढचे 3 चेंडू अप्रतिम दर्जाचे पाहायला मिळाले योगेशचे. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ संपलेला आहे, शेवटचा 1 बॉल बाकी आहे आणि पहिला धक्का म्हणजेच बाळाच्या स्वरूपात बसलेला आहे, ज्यांनी चमकदार कामगिरी पहिल्या डावामध्ये गोलंदाजी करताना केली. आणि आता योगेश शेवटचा बॉल घेऊन माझ्यासोबत समालोचक कक्षात दाखल झालेले आहेत. चंद्रकांत शेट्टे सर, आपलं स्वागत आहे. देवगिरी ब्लास्टर आणि जंजिरा फायटर या दोन्ही टीम अशा आहेत, बलाढ्य टीम आहेत. कालच्या जर देवगिरी ब्लास्टरच्या दोन्ही मॅच आपण पाहिल्या तर कमी धावसंख्येमध्ये आपल्या बॉलिंगच्या जोरावर जिंकल्या, परंतु आज जंजिरा फायटर या टीमने त्यांना कमी धावसंख्येमध्ये रोखलं. कदाचित या स्पर्धेतील सर्वात निच्चांकी धावसंख्या देखील असू शकते. 21 वर थांबवलं आणि 22 धावांची आवश्यकता असताना जर पाहिलं तर पहिल्या षटकात आतापर्यंत 8 धावा झालेल्या आहेत. अजय पुराणिक आणि त्याचबरोबर प्रतीक पाटील यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. गोलंदाजीसाठी योगेश, ज्यांनी काल चांगली कामगिरी केली होती, तेच योगेश यावेळेला स्ट्रोक स्क्वेअर लेगला उडवलाय. पहिल्याच बॉलवर आक्रमण आणि बॉल जाईल सीमा रेषा पार, चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकामध्ये निम्म्यापेक्षा जास्त धावा गोळा केलेल्या आहेत. 12 धावा धावफलकावर आपण पाहतोय आणि आता फलंदाज 1 बाद झाले. जिंकण्यासाठी अजूनही 10 धावांची गरज आहे आणि पूर्णपणे जोर पहिल्या षटकावर लावलेला आहे जंजिरा फायटर्स या संघातील फलंदाजाने. अजय पुराणिक आले, पहिल्या चेंडूवर त्याने चौकार खेचला आणि पूर्णपणे आपला डॉमिनन्स या सामन्यावर दाखवलेला आहे. खरं तर डिफेंड मास्टर म्हणून ओळखलं जाते देवगिरी ब्लास्टर्स या संघाला. मागचे 3 सामने जे आहेत ते डिफेंड करताना त्यांनी जिंकलेले आहेत, पण आजच्या दिवसामध्ये प्रथम फलंदाजी करताना फक्त 21 धावा त्यांना 6 षटकामध्ये बनवता आल्या. त्यामुळे आजच्या सकाळची सुरुवात थोडीशी बिकट राहिलेली आहे. आजच्या वेळापत्रकाची सुरुवात जंजिरा फायटर्स या संघाकडून एक चांगली राहिली. चांगला गोलंदाजीचा अटॅक पाहायला मिळाला आणि प्रत्येक गोलंदाजाने जबाबदारीचा स्वीकार करताना एक दमदार खेळ सादर केला आणि म्हणूनच तो डॉमिनन्सचा जो पार्ट असतो क्रिकेटच्या मैदानामधला तो पहिल्या डावामध्ये पाहायला मिळाला. गोलंदाजांच्या माध्यमातून ते चित्र पाहायला मिळालं. पण आता बघूया बॉलिंग ट्रॅकवर ऋषी मोरे सज्ज होत आहेत. पंचांच्या डावीकडून स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहतायत प्रतीक पाटील. पहिल्यांदाच स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतं. अजय पुराणिक यांनी पहिल्याच बॉलवर चौकार खेचला. म्हणजे एकंदरीत 3 चौकार पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाले आणि आता बाळाच्या वतीनं 2 चौकार होते. त्यानंतर अजयच्या वतीनं 1 चौकार, प्रतीक स्ट्रायकिंग एंडला आणि प्रतीकच्या वतीनं येतोय हा काउस कॉर्नर क्लिअर करणारा षटकार आणि धावसंख्या पोहोचते 1 गडी बाद 18. मोठा विजय तर या ठिकाणी मिळवण्याचा प्रयत्न आहे आणि तो कमी वेळेत मिळवण्याचा प्रयत्न या ठिकाणी दिसतोय, कारण जंजिरा फायटर बलाढ्य आणि नामवंत खेळाडूंचा भरणा याही टीम मध्ये आहे. तसं पाहिलं तर देवगिरीमध्ये देखील ते आहे. बॉलर्स त्यांची स्ट्रेंथ आहे, परंतु आज जंजिरा संघाने सकाळच्या सत्रामध्ये बॅटिंग आणि बॉलिंग या दोन्ही क्षेत्रामध्ये देवगिरी संघावर वरचढ राहिलेले आहेत. आणखीन एक बिग हिट, यावेळेला स्क्वेअर लेगची दिशा निवडली आहे. हाही बॉल सीमा रेषेच्या पार जाताना पाहायला मिळतो या ठिकाणी आणि या मॅचला मात्र या ठिकाणी फिनिश करतायत. या स्पर्धेतील सर्वात झटपट संपलेला सामना म्हणून या सामन्याची नोंद केली जाईल, कारण केवळ 8 चेंडूंमध्ये हा सामना संपवण्यामध्ये जंजिरा संघ या ठिकाणी यशस्वी राहिलेला आहे. वाह, जबरदस्त कामगिरी. परंतु कमबॅक करण्याची क्षमता या ठिकाणी बॅटिंग गोलंदाजी करणाऱ्या देवगिरी संघाकडे देखील अजूनही त्यांना संधी कायम असणार आहेत. आतापर्यंत विजयाची जी मालिका होती ती या मॅच मध्ये जंजिरा संघाने खंडित केलेली आहे आणि बाळा क्षीरसागर ठरतायत सामनावीर पुरस्काराचे मानकरी. बाळा क्षीरसागर 3 विकेट घेतल्या, केवळ 9 धावा खर्च केल्या.
आणि ही त्यांची कामगिरी या ठिकाणी जबरदस्त पाहायला मिळाली. बॅटिंगमध्ये देखील जर पाहिलं आठ धावा देखील जमवल्या गेल्या आणि ही खासियत आहे या क्रीडा स्पर्धेची. देवगिरी ब्लास्टर आणि जंजिरा फायटर असं अपेक्षा होती की ही मॅच खूप रंगेल, कारण नामवंत खेळाडूंचा भरणा असणारे दोन्ही संघ होते, परंतु त्याच्यामध्ये एकतर्फी मॅच या ठिकाणी होताना पाहायला मिळाली. असं काही नाहीये की दोन नामवंत खेळाडू असल्यानंतर मॅच शेवटच्या क्षणापर्यंत जायला पाहिजे, परंतु देवगिरी ब्लास्टरला अजूनही संधी आहे आणि त्यांनी येणाऱ्या कालावधीमध्ये कमबॅक आता करावंच लागणार आहे, कारण एखादा पराभव तुम्हाला खडबडून जागा करतो आणि तशी देवगिरी टीम या ठिकाणी खडबडून जागी होईल. चांगले टॅलेंटेड खेळाडू आहेत, परंतु जंजिरा फायटर टीमचं विशेष कौतुक करावं लागेल. अभेद्य अशी कामगिरी मात्र त्यांची या ठिकाणी होते. बाळा क्षीरसागर